शहरातील गावदेवी मार्केटला पहाटे लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या एक अग्निशामक दलाचा जवान आणि एका सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। तर अग्निशामक दलाच्या 2 जखमी जवानांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत देण्यात येईल असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले। संध्याकाळी त्यांनी गावदेवी मार्केटला भेट देऊन पाहणी केली। यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे। यावेळी त्यांनी गावदेवी मार्केटमध्ये झालेली आगीची घटना ही अत्यंत दुर्दैवी असून आगीमध्ये 2 जणांना आपला जीव गमवायला लागला आहे। या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो असं शिंदे यांनी सांगितलंय। तसेच झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन या मार्केटचे आणि ठाण्यातील इतर मार्केटचेही तातडीने इलेक्ट्रिक ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। तसेच या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या जवानांना विम्याचे 12 लाख रुपये तातडीने देण्यासोबतच ठाणे महानगरपालिकेकडून 10 लाख रुपये देण्यात येतील असंही जाहीर करण्यात आले। या आगीत व्यापाऱ्यांचे आणि गाळेधारकांचं मोठं नुकसान झालं आहे। अपरात्री आग लागल्याने त्यांना सामानही बाहेर काढता आलेलं नाही, त्यामुळे मार्केट हे संपूर्णपणे आगीत जळून खाक झालेलं आहे। ठाणे महानगरपालिका आयुक्तांना हे मार्केट स्वच्छ करून त्यात इलेक्ट्रिक काम पूर्ण करून ठाणे महानगरपालिका आयुक्तांना हे मार्केट तातडीने स्वच्छ करून त्यात इलेक्ट्रिक काम पूर्ण करून येत्या 10 दिवसात व्यापाऱ्यांना पुन्हा व्यवसायासाठी हे गाळे हस्तांतरित करावेत असे निर्देशही दिल्याचं शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे।